तिथं जायचंय, जिंकून यायचंय. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून. मग काय करायला पाहिजे आपण? तर आम्हाला 2 अंग आहेत. आम्ही शेतकरी सुद्धा आहेत. इकडं कापसं जवळ आलेत वेचायला. गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत. ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत. यांना एक-एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असली, तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोकं करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसालाही व्यसनं होतंय, गव्हाचंही पाणी देणं होतंय आणि ज्वारीचं पण देणं होतंय. जे पीक असते त्याला देणं होतंय. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे हो. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही.